नमस्कार. परिपूर्ण आर्टमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. मी आज 2 पदरी सिंपल डिझाईनमध्ये आणि छान अशा पद्धतीनं मंगळसूत्र बनवणार आहे. तर इथे हे बघा, मी गोल्डन मणी घेतलेले आहेत बारीक. त्यानंतर मंगळसूत्राच्या वाट्या, 4 मोठे मणी, क्रिस्टल मणी घेतलेला आहे, सिल्वर स्क्रू लागणार आहे आणि काळे मणी मीडियम साईजचे आणि 2 सुया लागणार आहेत. तर आपण बनवायला सुरुवात करूयात. बघा, आता इथे मी हे बघा, जे बंद पदर आहेत ना, 1 आणि 2 आणि सुई बघा, इथे मी साधा दोरा घेतलेला आहे. आपला जो हात शिलाईचा असतो ना, शिलाई मशीनचा बारीक, तो घ्यायचा आहे. ह्या सुईमध्ये ओवून घ्यायचा पहिले आणि मग बघा याच्यातून टाकायचा आणि फक्त आपल्याला एक सिंपल अशी गाठ मारून घ्यायची आहे. हे बघा, अशा पद्धतीने दोन्ही पदरांना असंच आपल्याला करायचं आहे. त्याच्यामुळे एकदम मंगळसूत्र बनवायला आपल्याला सोपं जातं आणि कुठे गुंता वगैरे होत नाही. हे बघा, अशा पद्धतीने अशी सिंपल अशी छोटीशी गाठ मारून घ्यायची आहे एकच. बघा, आता इथे मी 2 पदर घेतलेले आहे ते आणि टेपपट्टीसुद्धा लावून घेतलेले आहे. तर सुरुवातीला आपल्याला दोन्ही पदर पकडून स्क्रू टाकून घ्यायचा आहे. तर इथे मी थोडासा धागा आहे बघा चिपकवलेला आहे, त्याच्यामुळे थोडासा मागे राहील स्क्रू आणि त्यानंतर दोन्ही पदर आपल्याला अलग करायचे आहेत बघा असे. आणि मागच्या साईडला जे काळे मणी घेतले होते ना आपण, ते थोडेसे आपल्या अंदाजाने मागच्या साईडला थोडे जास्तीचे मणी टाकून घ्यायचे आहे. जेवढे ह्या पदरात आपण मणी टाकू ना, तेवढेच ह्या साईडच्या पदरात आपल्याला बरोबर करून मणी घ्यायचे आहे, ते सारखेच असे. त्यानंतर बघा, जे गोल्डन मणी घेतले होते आपण, ते बारीक एकदम 0 साईजचे मणी आहेत गोल्डन. तर इथे मी हे 15 मणी टाकलेले आहेत. सेम ह्या साईडच्या बाजूला पण आपल्याला 15 मणी टाकायचे आहेत. आता इथे दोन्ही पदर आपल्याला बरोबर ओवत घ्यायचे आहेत. त्यानंतर काळे मणी बघा, इथे मी हे 21 मणी टाकलेले आहेत काळे मणी. ह्या साईडला सुद्धा आपल्याला 21 मणी टाकायचे आहेत. आता या काळ्या मण्यानंतर परत आपल्याला 15 गोल्डन मणी दोन्ही साईडच्या पदरामध्ये ओवायचे आहेत. त्यानंतर 21 काळे मणी. आता इथे मी हे जे काळे मणी आहेत ना, ते थोडे मीडियम साईजचे घेतलेले आहेत, त्याच्यामुळे हे बघा छान असा त्याला मंगळसूत्राला लुक आलेला आहे. 15 गोल्डन मणी दोन्ही साईडला टाकायचे आहेत. त्यानंतर परत आपल्याला हे 21 काळे मणी दोन्ही साईडच्या पदरांमध्ये टाकायचे आहेत. आता हे जे गोल्डन मणीचे जे बॉक्स आहेत ना, ते 3 बनवलेले आहेत मी आणि हे जे आहेत हे पण 3 झालेले आहे, ते मागचं सोडून सुरुवातीचा. तर इथे तुम्हाला जेवढा लांब पाहिजे ना, तेवढं तुम्ही असे बॉक्स वाढवत जायचे आहेत. तर इथे आपल्याला मंगळसूत्र वावायचं आहे बघा. एक मोठा मणी, त्याच्यानंतर मंगळसूत्राची वाटी, मोठा मणी, सिल्वर मणी टाकलेला आहे मी इथे, मोठा गोल्डन, दुसरी वाटी आणि साईडनी परत एक मोठा मणी बघा. आता इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार वाट्या मोठ्या साईजच्या सुद्धा टाकू शकता. बघा, आता वाट्यांच्या इथे आपण काळ्या मण्याने सुरुवात झालेली आहे. तर ह्या साईडला सुद्धा आपल्याला जे 21 मणी टाकले होते, ते 21 मणी दोन्ही साईडच्या पदरांमध्ये आपल्याला टाकायचे आहेत. सोबतच बनवत घ्यायचं आहे, त्याच्यामुळे मागे पुढे होत नाही. अशा पद्धतीनं गोल्डन मणी दोन्ही साईडला 15 मणी टाकायचे आहेत. परत काळे मणी 21, काळ्या मण्यानंतर परत आपल्याला हे 15 गोल्डन मणी छोटे, काळे 15 मणी. जसे आपण 3 बॉक्स बनवलेले आहेत गोल्डन, तेवढेच ह्या साईडला आपल्याला बनवायचे आहेत बघा. 15 गोल्डन, ह्या साईडला सुद्धा 15 गोल्डन बघा, 1, 2 आणि 3. आता परत लास्टला आपण जे मणी घेतले होते ना काळे जास्तीचे, ते आपल्याला टाकायचे आहेत बघा दोन्ही पदरांमध्ये.
हे बघा आता जेवढे त्या साईडला घेतले होते ना तेवढेच मी बरोबर करून इथे मणी टाकलेले आहेत. आणि त्यानंतर आपल्याला स्क्रू टाकायचा आहे बघा. दोन्ही पदर म्हणजे दोन्ही सुया पकडून स्क्रू टाकायचा आहे. आणि त्यानंतर मी एक छोटासा मणी टाकलेला आहे बघा. स्क्रूचा जो होल आहे ना तो मोठा आहे, त्याच्यामुळे मी असं एक छोटासा सोनेरी कलरचा मणी टाकलेला आहे बघा इथे. आणि आता आपण जी टेपपट्टी लावलेली आहे ना बघा, धागा तिथे टेपपट्टी चिपकायला जातो, तर ती टेपपट्टी आपल्याला काढून घ्यायची आहे आणि मगच इथे गाठ बांधायची आहे. इथे आता दोन्ही पदर मी व्यवस्थित असे करून घेतलेले आहेत. मणी पुढे सरकवून घेतलेले आहे ती. आणि आता थोडंसं जो सुयांचा जो भाग असतो ना तो थोडासा आपल्याला कापून घ्यायचा आहे आणि मग गाठ मारायची आहे. तर व्यवस्थित हे बघा इथे पकडायचं आहे आणि 4 ते 5 अशा गाठी मारून घ्यायच्या आहे. ते गाठ मारताना बरोबर नाकाने थोडंसं आतमध्ये ढकलायचं, म्हणजे धागा जास्त दिसत नाही. आता हा जो स्क्रू असतो ना एवढा धागा असतो, तर त्याच्यामुळे तो धागा जास्त दिसू नये म्हणून थोडेसे आतमध्ये ढकलायचे आहेत आपल्याला. आणि एकदम सैल दिसणार नाही असं आपल्याला करायचं आहे. ते सैल दिसलं, धागा दिसला की मग ते व्यवस्थित आपल्याला आपलं मंगळसूत्र वाटत नाही. त्याच्यामुळे ह्या गोष्टी जेव्हा तुम्ही मंगळसूत्र बनवाल तेव्हा ते लक्षात ठेवायचे आहे. ते आता हे बघा उरलेला थोडासा धागा आपल्याला थोडंसं लांबूनच कापायचं आहे. हे बघा एवढं कापायचं असं, आणि दिव्याने किंवा मेणबत्तीने आपण जी ही गाठ मारलेली आहे ना तिथपर्यंत गोळा होत ते बरोबर येतो असं पकडलं की. आणि मग आपल्याला बोटाने असं प्रेस करायचं आहे. हे बघा खूप सुंदर अशा पद्धतीने आजचं आपले हे मंगळसूत्र डिझाईन तयार झालेलं आहे. तर खूप स्वस्तामध्ये आणि खूप कमी खर्चामध्ये आपल्याला सुंदर अशा डिझाईन घरच्या घरी बनवता येतात. तर तुम्हीसुद्धा असं साहित्य आणून असं छान असं मंगळसूत्र तयार करून घाला. आणि तुम्ही जेव्हा स्वतः मंगळसूत्र वाळणार तर त्याची वेगळाच एक आपल्याला आनंद मिळतो. छान अशा डिझाईनमध्ये आणि वेगवेगळ्या पद्धतीने बनवून ते घालता आलं पाहिजे अशा पद्धतीने. तर बाहेर जे आपल्याला आपण जे मंगळसूत्र घेतो ते खूप महाग असतात, 400, 500, 1000 अशा पद्धतीने. तर तेवढं सगळ्यांनाच असं घ्यायला होत नाही. किंवा जे बेंटेक्सचे असतं ते आपल्या गळ्याला टोचतं बघा, मानेला काळं होतं. तर अशा मण्यांमध्ये छान मण्यांच्या डिझाईनसुद्धा भेटतात. आणि काळ्या मण्यांमध्ये असे छान छान गोल्डन मणी टाकून मंगळसूत्र जेव्हा तुम्ही तयार कराल ना स्वतः, तर त्याचा आनंद असा वेगळाच असतो. तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचा खूप खूप धन्यवाद.